नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने. नीट लक्ष देऊन ऐका. पावसाळ्यामध्ये कोरोनाचा धोका वाढणार आहे आणि त्यामुळे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. मुंबई महानगरपालिकेनं एक नवीन ॲक्शन प्लॅन तयार केला आहे आणि यानुसार मुंबई महापालिकेनं काही विशेष खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. मुंबई मनपाचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी याबद्दल आज पत्रकारांना ही सविस्तर माहिती दिली. अशा एक प्रायोरिटी फिक्स केलेली आहे वॉर्ड वॉर्ड्सला की तुम्ही खरंच प्रायव्हेट हॉस्पिटलचे बेड संपल्याशिवाय आमचे BMC हॉस्पिटलला हात लावायचा नाही. आमचे हॉस्पिटल ज्या 50% वेकेंट गेले हरकत नाही, परंतु डॉक्टरजवळ रेस्ट मिळणार. आणि परंतु प्रायव्हेट हॉस्पिटल जेव्हा आहेत पस्तीस मेजर त्यांच्या बेड रिकामा जाऊ नये, त्यांना काही आर्थिक नुकसान होऊ नये. आणि आपण म्हटलं की 4000 बेड फॉर नॉर्मल कोविड, 7500 फॉर ऑक्सिजन बेड आणि 9000 ICU बेड असे रेट फिक्स केलेले आहे. अजून कंप्लेंट्स आहे, हा नाही करतो मी, कारण सिस्टमला बसवायला घडी बसवायला वेळ लागतो. परंतु वी आर मुव्हिंग इंच बाय इंच, स्टेप बाय स्टेप, अँड अनदर 10-15 days we'll achieve what we want to achieve. तिकडे मुंबईमध्ये एकूण 7 वॉर्ड असे आहेत की जिथला कोरोनाग्रस्तांच्या रुग्णवाढीचा आकडा हा सातत्यानं वाढतोय. त्यामुळे अशा ठिकाणी मिशन झिरो हा रॅपिड ॲक्शन प्लॅन आता तयार करून राबवला जाणार आहे. मुंबईचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी याबद्दल माहिती दिली. हे जे विभाग आहेत 7, यामध्ये दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, अंधेरी, भांडूप आणि मुलुंड यांचा समावेश आहे. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून हे पाहण्याचा प्रयत्न करूयात. कोणकोणते विभाग आहेत की जे कोरोनाचे नवे हॉटस्पॉट आहेत. दहिसर, मुंबईचं पश्चिम उपनगरातलं शेवटचं टोक, त्याच्या अलीकडे बोरिवली, त्याच्या अलीकडे कांदिवली, हा सगळा लागूनचा भाग आहे. मालाड, अंधेरी पूर्व पश्चिम हे दोन्ही मध्ये संख्या जास्त आहे. इकडे पूर्वेला भांडूप, मुलुंड म्हणजे मुंबईचं या बाजूचं शेवटचं टोक, हे सगळे कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट आहेत. मुंबईत 7 असे नवे हॉटस्पॉट आयडेंटिफाय करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये बोरिवली, कांदिवली, मालाड, दहिसर, त्याचबरोबर मुलुंड ह्या अशा अनेक भाग आयडेंटिफाय करण्यात आले की जिकडे रुग्णवाढीचा दर हा 3% जास्त आहे. आणि म्हणूनच आता या वॉर्डांवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा या इथून मिशन झिरो नावाचं एक कॅम्पेन लॉन्च करण्यात आलेलं आहे. या अशा पद्धतीनं दारोदारी म्हणजे अशा या मोबाईल व्हॅन जातील, या मोबाईल डिस्पेन्सरीज आहेत ज्या जाऊन लोकांना चेक करतील. प्रत्येक व्हॅनमध्ये एक स्वॅब टेस्ट करणारा व्यक्ती पण असणार आहे. पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी खरं तर हिरवा झेंडा दाखवून या उपक्रमाला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे या 7 वॉर्डात या मोबाईल डिस्पेन्सरी म्हणजे या व्हॅनमधले हे फिरते दवाखाने लोकांना टेस्टिंग करतील. त्यांच्यातनं संशयित पेशंट्स आहेत का हे चेक केलं जाईल. आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे याच व्हॅनमध्ये स्वॅब टेस्टिंग पण केली जाणार. आपण बघतो की डिस्पेन्सरीचे म्हणजे फिरत्या दवाखान्यांची ही दृश्य. त्यामुळे मुंबईत नव्यानं 7 हॉटस्पॉट उदयाला आलेत हे नाकारता येत नाही. ही खूप विशेष गोष्ट आहे की आता मिशन झिरो म्हणजे इथून 0 पेशंट्स नवे निर्माण होतील याकडे लक्ष दिलं जाणार आहे. पण त्याचबरोबर आयुक्तांनी हेही म्हटलं की पावसाळ्यामध्ये कोरोना बाधितांची संख्याही वाढू शकते. त्यामुळे हे विषन आणि त्याचबरोबर आयुक्तांचं वक्तव्य या दोघांमध्ये खूप जास्त विरोधाभास आहे. आता बघूया आपण काही दिवसांमध्ये नेमकी या मोबाईल व्हॅनचा खरंच काही फायदा होतो की रुग्णसंख्या वाढते. संदीप मोरेसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. त्यामुळे महापालिका प्रशासन विविध प्रकारच्या उपाययोजना करत आहे, पण आपलं सगळ्यांचं सुद्धा कर्तव्य आहे या सगळ्यांना सहकार्य केलं पाहिजे. आपण नियमांचं काटेकोर पालनही केलं पाहिजे. वळूयात पुढच्या बातमीकडे. खाजगी रुग्णालयांच्याकडून रुग्णांना भरमसाठ बिलं दिली जात आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या सगळ्या विषयाची पोलखोल केली. अव्वाच्या सव्वा बिलावर पालिका आता काय निर्णय घेणार
असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. एकतर रुग्णाला दाखल करताना सुद्धा काही लाख रुपये, काही हजार ते लाखभर रुपयांचं डिपॉझिट मागितलं जातं आणि एवढंच नाही तर जेव्हा रुग्ण 8-15 दिवसांच्या उपचारानंतर बरा होऊन घरी परततो तेव्हा 5 ते 8 लाख रुपयांचं बिल त्याच्या हातावर ठेवलं जातं. ही आहे खाजगी रुग्णालयांमधली स्थिती. महाराष्ट्र सरकारने प्रायव्हेट हॉस्पिटल्सना कोविड पेशंटना लुटण्याचा अधिकार दिला आहे. एकेका पेशंटचं बिल 5 ते 10 लाख येते. माझ्याकडे 1 डझन प्रायव्हेट हॉस्पिटल संबंधी तक्रारी आहेत. त्यात मनीषा हॉस्पिटल, झेनिथ हॉस्पिटल, ॲपेक्स हॉस्पिटल, DY पाटील हॉस्पिटल, कोहिनूर हॉस्पिटल आणि वाटेल तसं चार्जेस लावले जातात. कोविड मॅनेजमेंट चार्जेस, डॉक्टर सुपरविजन चार्जेस, PPE किट चार्जेस, नर्सिंग चार्जेस, सरचार्ज, हँड ग्लोव्ह चार्जेस, ICU मॅनेजमेंट चार्जेस, बायोमेडिकल चार्जेस ही लूट थांबवायला हवी. त्यामुळे याबद्दल चिंता व्यक्त केली जाते आणि हे वास्तवही आहे की अनेक खाजगी रुग्णालयं ही मोठ्या प्रमाणात पैसे आकारतात आणि पालिकेनं घालून दिलेले जे नियम आहेत त्यापेक्षा बरेच जास्त पैसे अनेकदा खाजगी रुग्णालयं रुग्णांच्याकडून वसूल करतात आणि याबद्दलच किरीट सोमय्या यांनी आवाज उठवला आहे. रुग्णांना जी भरमसाठ बिलं दिली जात आहेत त्याला पालिका कशा प्रकारचे निर्बंध घालणार. कोविड-19ची टेस्ट त्याला महापालिकेने निर्बंध घातले, पण जे उपचार आहेत त्याचं जे बिल येतं त्याला मात्र पालिकेने कोणत्याही प्रकारचे निर्बंध घातलेले नाहीत. वळूयात पुढच्या बातमीकडे. गेल्या 24 तासांमध्ये आणखीन 55 पोलिसांना कोरोनानं ग्रासलंय तर एकाचा मृत्यू झालाय. आतापर्यंत 4103 पोलिसांना कोरोनाची लागण झाली. शनिवारी तब्बल 88 पोलिसांना कोरोना टेस्ट त्यांची केल्यावर पॉझिटिव्ह आली होती. आतापर्यंत 3000 पोलीस कोरोनामुक्त सुद्धा झाले आहेत. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. त्यांना दुपारी 4 वाजता ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मागच्या 11 दिवसांपासून ते रुग्णालयामध्ये कोरोनामुळे आजारी होते. 2 दिवसांपूर्वीच त्यांची दुसरी टेस्टसुद्धा निगेटिव्ह आली आणि आज त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी हात उंचावून आणि हात जोडून रुग्णालयातील सर्व डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले. मुंडे यांच्यासोबत कोरोनाची लागण झालेले त्यांचे खाजगी सचिव तसंच आणखीन एक स्वीय सहाय्यक, 2 वाहन चालक, 1 अंगरक्षक यांना सुद्धा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता केवळ 1 अंगरक्षक आणि 1 कुक हे दोघेच जण रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्या प्रकृतीत सुद्धा सुधारणा होते. दरम्यान सामान्य रुग्णांना वेगळे कायदे आणि VIPंसाठी वेगळे कायदे असं आता समोर येत आहे. कुठल्या प्रकारच्या नियमांचं उल्लंघन होत आहे आपण पाहूयात. राज्य सरकारकडून ICMRच्या नियमांचं उल्लंघन होत आहे का? कारण कोरोना रुग्णांमध्ये भेदभाव केला जातोय. गरीब रुग्ण आणि श्रीमंत रुग्णांना वेगळा न्याय दिला जातोय का असाही प्रश्न उपस्थित होतोय. रुग्णांमध्ये लक्षणं नसतील तर तपासणीची आवश्यकता नाही असं ICMR म्हणते, पण लक्षणं नसणाऱ्या रुग्णांना 10व्या दिवशी विना चाचणी घरी जाता येईल असं सुद्धा ICMRनं म्हटलंय. नामदार धनंजय मुंडे यांची 10व्या दिवशी कोरोना चाचणी करण्यात आली आणि कोरोना चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्यानंतर 2 दिवसांनी धनंजय मुंडे यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंडेंना VVIP सेवा मात्र सर्वसामान्य गरीब रुग्ण वाऱ्यावरतीच. अशा प्रकारचा भेदभाव का असा प्रश्न विचारला जातोय. त्यामुळे अखेर धनंजय मुंडे आपल्या घरी परतलेत. तिकडे राज्यामध्ये कोरोनाची परिस्थिती पाहता राज्य सरकारनं विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्यावर आपण ठाम असल्याचं म्हटलंय. यानंतर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या परीक्षासुद्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अर्थात CETच्या माध्यमातून ज्या परीक्षा घेतल्या जातात दरवर्षी उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण विभागाच्या, या
विषयांच्या प्रवेश परीक्षासुद्धा घेतल्या जातात। सध्या संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात कोविड-19चा वाढता प्रादुर्भाव पाहता या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं। एवढंच नाही तर राज्यातील MD आणि MS या पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची आज भेट घेतली। हे विद्यार्थी सध्या कोरोनाच्या उपचारासाठी शासकीय वैद्यकीय सेवेत आहेत, असं असतानाही त्यांना अभ्यासासाठी वेळच मिळत नाही। मग अशा परिस्थितीत परीक्षेसाठी त्यांना वेळ मिळावा, त्यांनी अभ्यास करावा अशी मागणी अयोग्य आहे। त्यामुळे त्यांना परीक्षेसाठी थोडा अधिकचा वेळ दिला जावा अशी मागणी अमित ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली। 24 तास ते कोविडमध्ये काम करत आहेत, तर त्यांची मागणी होती आणि मध्येच त्यांना कळलं की 15 जुलैला परीक्षा येतील, तर त्यांची पहिली मागणी होती की परीक्षा कॅन्सल कराव्या। आता मी ह्याच्यावर विचार केला तर मला वाटलं कॅन्सल करून कसं चालणार, कारण त्यांच्या हातात शेवटी लोकांचं आयुष्य असतं। त्यामुळे मी मधला मार्ग विचार करायला चालू केला। तर त्याच्यानंतर मी त्यांच्याशी बोललो ॲक्च्युली, पण आणि त्यांचे जे मुद्दे होते ते मला पटले। तर ते काय बोलले की परीक्षेच्या आधी त्यांना 80 ते 90 दिवसाचा कालावधी मिळतो अभ्यास करायला, तयारी करायला। आता 1 महिनाची वेळ दिली तुम्ही त्यांना परीक्षेचा अभ्यास करायला, ती पण वेळ नाही आहे। ते 24 तास हॉस्पिटलमध्ये जातातच आहे। तर ते बोलले की असं आम्हाला तुम्ही देणार असाल तर 40-50 दिवसाचा तरी वेळ द्या, पण 40-50 दिवस आत्ताच्या काळात मला वाटत नाही 3000 डॉक्टर्सना ते सूट देऊ शकतो। मग दुसरा मार्ग मी त्यांना विचारला की 6 महिने पुढे ढकलली तर चालेल का, तर ते बोलले तसं नको, कारण आम्ही एवढं काम करतोय त्याच्यावरती तुम्ही पुढे ढकललं तर आमचं 1 वर्ष वाया जाणार, जे मला चुकीचं वाटलं कुठेतरी, की आपण त्यांच्याकडनं 24 तास काम पण करून घेतो प्लस हे 1 वर्ष त्यांचा वाया जाते, मला कुठेतरी चुकीचं वाटलं। तर माझं म्हणणं होतं मी तेव्हा हाही प्रश्न आता राज्यपालांच्या दरबारात पोहोचला आहे। तिकडे नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात थेट सदर पोलीस स्थानकामध्येच तक्रार दाखल केली। स्मार्ट सिटीमध्ये 20 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप तुकाराम मुंढे यांच्यावर ठेवण्यात आला। तुकाराम मुंढे यांनी मर्जीतल्या कंत्राटदारांना परस्पर कंत्राट दिल्याचा आरोप स्वतः सभागृह नेते असलेल्या महापौरांनी केला आहे। राज्यामध्ये आमचं सरकार असतं तर तुकाराम मुंढे नागपुरात आलेच नसते, असा दावा काही दिवसांपूर्वी महापौर संदीप जोशी यांनी केला होता। नागपूर शहरात कोरोनाच्या प्रादुर्भावाला महानगरपालिका प्रशासनच जबाबदार आहे। क्वारंटाईन प्रक्रियेतील घोळामुळे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढले, असा गंभीर आरोप सुद्धा जोशी यांनी आयुक्तांवर केला। कर्तव्यदक्ष आयुक्तांनी कशा पद्धतीने स्मार्ट घोटाळा केलेला आहे त्याबद्दलची तक्रार या ठिकाणी मी स्मार्ट सिटीचा डायरेक्टर म्हणून, शेअर होल्डर म्हणून आणि माझे सहकारी संदीप जाधव यांनी शेअर होल्डर आणि डायरेक्टर म्हणून या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडे केलेला आहे। भारतीय जनता पक्षामध्ये येत्या जुलै महिन्यात मोठे संघटनात्मक बदल होतील अशी माहिती मिळते। चंद्रकांत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारलं आहे आणि नवीन प्रदेशाध्यक्ष आल्यानंतर त्याची नवीन कार्यकारिणी निवडली जाते। त्यानुसार ही नवीन कार्यकारिणी लवकरच अस्तित्वात येईल। याच वर्षी जानेवारी महिन्यात नवी मुंबईत झालेल्या भाजपच्या 2 दिवसांच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली होती। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या हस्ते ही सूत्र त्यांनी स्वीकारली आणि यानंतर नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर होऊ शकते। कोरोनामुळे त्याला अद्यापपर्यंत विलंब झाला होता। यावर्षीच्या हंगामातील पीक कर्ज तात्काळ वाटप करण्याच्या मागणीसाठी भाजपनं राज्यव्यापी आंदोलन केलं। कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील त्या आंदोलनात सहभागी झाले होते। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपनं हे आंदोलन केलं। कर्जमाफी योजनेचा लाभ लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली। ह्या सरकारवर आज बोलण्याचा विषय नाही, परंतु सगळा बोजवारा उडालेला आहे। म्हणे कोरोनामुळे तुम्ही बाहेर पडू नका, बांधावरच तुम्हाला खतं आणि बियाणं आणून देतो। तर आता कृषी मंत्र्यांनीच दाखवलं की बांधावर लांब दुकानामध्ये शेती विकास केंद्र जे असतं त्या केंद्रामध्ये सुद्धा खतं मिळत नाही आहे, त्याचा काळाबदल चालला आहे। आणि बियाण्याच्या बाबतीमध्ये सोयाबीनचं बियाणं हे पूर्णपणे बोगस निघालं
तर त्याच्यावर काय करणार? हे बोगस बियाणं शेतकऱ्यांनी पेरलं, त्यातून त्याला सोयाबीनचं उत्पन्न पुरेसं मिळणार नाही, ते नुकसान भरपाई कोण देणार? त्यामुळे 3 पक्षांचं सरकार एकत्र बसून जो निर्णय व्हायला पाहिजे, त्यात अनुभवी मंत्री खूप आहेत, ते आपल्या अनुभवाचा काही उपयोग उद्योजकांना देत नाही आहेत. परिणामी अत्यंत इम्प्रॅक्टिकल, व्यवहारात न येणारे निर्णय. 11,000 कोटीची डेबिडिया, अरे काय डेबिडिया, असं काय तुम्ही म्हणाले मी होतं काय? तसं याही विषयामध्ये बांधावर देऊ म्हणजे काय? तुमच्याकडे साठा पाहिजे, देण्याची व्यवस्था पाहिजे, बियाणं चेकिंगची व्यवस्था पाहिजे. वळूयात पुढच्या बातमीकडे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील खाण उत्खननाच्या प्रस्तावित लिलावाला राज्यातले पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोध केला. याविषयीचं पत्र त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना लिहिलं आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वन्यजीवांचा अधिवास क्षेत्र आहे. प्रस्तावित खाण लिलावामुळे तिथल्या वन्यजीवांच्या अधिवासाला धोका निर्माण होईल असं त्यांना वाटतं. संबंधित लिलाव प्रस्ताव याआधीसुद्धा 1999 आणि 2011 अशा 2 वेळेला रद्द करण्यात आला होता. पुण्यामध्ये KM हॉस्पिटलच्या खिडकीतून उडी मारून एका महिलेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. मृत महिलेचा मुलगा किडनीच्या विकारामुळे गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्येच उपचार घेत होता आणि याबद्दलच्या नैराश्यातून आईनं आत्महत्या केल्याचा संशय आहे. आजारी मुलासमोरच रुग्णालयाच्या 5व्या मजल्यावरून उडी मारून महिलेनं आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या महिलेच्या 13 वर्षीय मुलावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या महिलेच्या पतीचा 3 महिन्यांपूर्वीच कर्करोगानं मृत्यू झाला आहे. त्याबरोबरच 13 वर्षांचा मुलगाही गंभीर आजारी आहे. यामुळे नैराश्यानं ग्रासलेल्या या महिलेनं आत्महत्या केल्याचं बोललं जातं. महिलेकडे सुसाईड नोट सापडली असून यामध्ये आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असं नमूद करण्यात आलं. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर अन्य काही बातम्या. आपण पाहताय मुलुख महाराष्ट्र. लॉकडाऊन शिथिल झाल्यानं नागरिकांची होणारी प्रचंड गर्दी, दररोज कोरोनाबाधित रुग्णसंख्येत होणारी लक्षणीय वाढ यामुळे नाशिक शहरात व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. प्रशासनानं जरी बाजारपेठ खुली करण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी व्यापाऱ्यांनी मात्र स्वयंस्फूर्तीनं लॉकडाऊन लावून घेतलंय. त्यामुळे प्रशासन विरुद्ध व्यापारी असा नवा संघर्ष इथे पाहायला मिळणार आहे. तिकडे भिवंडी पाठोपाठ अंबरनाथमध्ये सुद्धा पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे 8 दिवस शहरामध्ये आता कडकडीत बंद पाळण्यात येईल. 23 जूनपासून 30 जूनपर्यंत हा लॉकडाऊन असेल. कोरोनाचा शहरातला वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाची साखळी तोडण्याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे. दूध, फळं, पालेभाज्या घरपोच मिळण्याची सोयसुद्धा करण्यात आली. तर अत्यावश्यक सेवेअंतर्गत केवळ दवाखाने आणि मेडिकल एवढंच सुरू राहणार आहे. त्यामुळे अंबरनाथमधल्या तमाम नागरिकांना आग्रहाची विनंती आहे की कृपया घराबाहेर पडू नका आणि नियमांचं काटेकोरपणे पालन करा. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात, पण सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.